सध्या आपण इंस्टाग्राम, यूट्यूब बऱ्याच ठिकाणी छठी मैया, छठी पूजा हे ऐकत असाल, पण तुम्हाला याचा अर्थ माहीत आहे का? किंवा यावर आधारित पौराणिक कथा आहे. कोण आहे छठी मैया आणि काय आहे छठ पूजा? कारण आपल्याकडे तर साजरी केली जात नाही मराठी माणसामध्ये. पण मग तरी पण आपल्याला एक धार्मिक माहिती म्हणून ही गोष्ट माहीत पाहिजे. छठ पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छठ व्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. ह्यावर्षी छठ सण 5 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. छठ सणाचा पहिला दिवस म्हणजे स्नान. या दिवशी घरातील वातावरण शुद्ध राहावे यासाठी घराची चांगली साफसफाई केली जाते. या दिवशी छठ पूजेचे व्रत करणाऱ्या स्त्रिया साधे आणि सात्विक अन्नच घेतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला छठ पूजेचा सण सुरू होतो आणि सप्तमी तिथीला उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन या सणाची सांगता होते. हा सण सूर्यदेव आणि छठी मैयाला समर्पित आहे. छठ पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. छठ सणाची सुरुवात स्नानाने होते. या दिवशी लौकी, हरभरा डाळ आणि भात खाणे अत्यंत शुभ मानले जाते. या व्रतादरम्यान सूर्यपुत्र यम व त्याची बहीण षष्ठी हिचे पूजन केले जाते. संपूर्ण वर्षात चैत्र मासात व कार्तिक मासात अशी 2 वेळा छठ पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छठ पूजेचे महत्त्व जरा जास्तच असते. छठ पूजेच्या प्रसादात कितीही वस्तू ठेवल्या तरी ठेकुवा आणि केळीशिवाय छठचा प्रसाद पूर्ण होतच नाही. छठ पूजेच्या प्रसादात ठेकुवाचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. खरणाच्या दिवशी ते तयार केले जाते आणि नंतर प्रसादात अर्पण केले जाते. छठ पूजेमध्ये ठेकुवासोबत केळी ठेवणेही खूप गरजेचे आहे. या दोघांशिवाय छठ प्रसाद अपूर्ण आहे. छठ पूजेमध्ये सूप असणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय छठची पूजा अपूर्णच आहे. कारण छठ पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नियमासह सूर्यदेवाला अर्घ्य देणे. छठ पूजेमध्ये जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते तेव्हा अर्घ्याच्या वेळी वापरले जाणारे सर्व पूजेचे साहित्य सुपामध्येच ठेवले जाते. त्यामुळे सुपाशिवाय छठ पूजा पूर्ण होत नाही. छठ पूजेमध्ये सूर्यदेवाला अर्घ्य देताना नारळ आणि ऊस असणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते तेव्हा सुपामध्ये नारळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळाशिवाय सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची पद्धत पूर्ण होत नाही. याशिवाय ऊसालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. छठ पूजेमध्ये पिवळ्या सिंदुरालाही विशेष महत्त्व आहे. पिवळ्या सिंदुराचा वापर बहुतेक पूजा किंवा शुभ कार्यात केला जातो. छठ पूजेतही उपवास करणाऱ्या महिला पिवळे सिंदूर किंवा भाकरा सिंदूर लावतात. शुभ भाग्याचे प्रतीक असलेल्या पिवळ्या सिंदुराशिवाय छठची पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतात की छठ पूजेचा प्रारंभ सूर्यपुत्र कर्णाने केला. कर्ण हा दानशूर होताच, शिवाय तो सूर्यपुत्र असल्यामुळे जन्मताच त्याला कवचकुंडले प्राप्त झाली होती. त्या कवचकुंडलाची शक्ती वाढावी म्हणून कर्ण रोज सकाळी पाण्यात राहून सूर्यदेवाची उपासना करत आणि सूर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत. महाभारताच्या राजकारणात द्यूतात आपले सर्व काही गमावल्यानंतर पांडवांना त्यांचे गतवैभव परत मिळावे म्हणून द्रौपदीने देखील सूर्याची उपासना केली होती. सूर्यदेवांच्या आशीर्वादाने तिची मनोकामना पूर्ण झाली. राजा प्रियवंदाने पुत्र कामेष्टी केला होता. त्याच्या पत्नीला मूल झाले, परंतु ते जन्मताच मृत होते. राजा खूप उदास झाला. महात पुत्रप्राप्तीचा योग आला, तोही असा. या विचाराने तो आत्मसमर्पण करू लागला. त्यावेळेस देवसेना नामक देवी प्रकट झाली आणि तिने राजाला सूर्योपासना करायला सांगितली. राजाने तसे केले. कालांतराने त्याच्या वंशात तेजस्वी बालक जन्माला आले. पौराणिक कथेनुसार जरासंध राजाच्या पूर्वजांना कुष्ठरोग झाला होता. तत्कालीन राजाची महारोगातून सुटका व्हावी म्हणून धार्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्यत्वे सूर्यदेवाची पूजा केली होती. त्या पूजेचे फळ राजाला मिळाले आणि तो रोगमुक्त झाला. तेव्हापासून आजतागायत ही पूजा श्रद्धेने केली जाते. आता बघूयात शेवट छठ मातेशी संबंधित मान्यता काय आहे ते. असे मानले जाते की निसर्गाने स्वतःला 6 भागात विभागले होते. यातील 6व्या भागात छठ देवी म्हणतात. छठ माता ही ब्रह्मदेवाची मानसिक कन्या मानली जाते.
देवी दुर्गेचे 6वे रूप म्हणजे कात्यायनी. हिला छठ माता असेही म्हणतात. छठ मातेला सूर्यदेवाची बहीणही मानली जाते. या कारणास्तव भगवान सूर्यासोबत छठ मातेची पूजा केली जाते. छठ माता ही मुलांचे रक्षण करणारी देवी मानली जाते. थोडक्यात आपल्या इकडे सटवाई म्हणतात त्या प्रकारे. या कारणास्तव छठ पूजा व्रत शुभेच्छा, दीर्घायुष्य आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पाळले जाते. दुसरी मान्यता अशी आहे की बिहारमध्ये देवी सीता, कुंती आणि द्रौपदी यांनीही छठ पूजेला उपवास केला आणि उपवासाच्या प्रभावामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर झाली. रामकृष्ण हरी.